आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्वधर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता। स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता। आळपुया गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता। गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। कोण सांगेल? Which is the smallest prime number? Good. Very good. 2 is 1 and only 1. Smallest prime even number. हा एकमेव असा नंबर आहे तो प्राइम आहे आणि इवन आहे। आलं लक्षात? त्याच्यानंतरचे प्राइम नंबर सगळे ऑड आहेत। मला असं कोण सांगेल प्राइम नंबर 1 to 100 पर्यंत तुम्हाला सांगता येतील का? तुमच्यासाठी पण प्रश्न आहे हा, तुम्ही लक्ष द्या। 1 to 100 पर्यंतचे प्राइम नंबर सांगता येतील का? आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता। आळपुया गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 व्हेरी गुड। किती फूट ध्यास आहे? आमचा गुणवत्ता। मी आता तुम्हाला अशी एक ट्रिक देतो, तुम्हाला फक्त 1 2 येतं का 100 पर्यंत? तर 1 2 ज्या विद्यार्थ्याला येतं त्याला 100 पर्यंतचे प्राइम नंबर येणार। कसं काय करायचं? 100 पर्यंतचे 1 2 लिहायचं, लिहिता येतं ना? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड सो ऑन 20 पर्यंत। 21 पासून तर 30 पर्यंत, 31 to 40, 41 to 50, 61 to 70, 71 to 80, 81 to 90, 91 to 100। ऐका आता काय करायचं, तुम्हाला पाडे नाही आले तरी चालते। एक नंबरचा मुद्दा लक्षात घ्यायचा, एक ही संख्या 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट, म्हणजे ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही। कळतंय का बेटा? मग 2 घ्यायची, 2 ही प्राइम नंबर आहे आणि 2च्या पटीतल्या म्हणजे 2च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या कट करून द्यायच्या 100 पर्यंत। मग कोणाकोणाला कट करणार? 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 असं करत करत 2 2 ऍड करत जायचे आणि 100 पर्यंत जे जे आहेत ते कट करून द्यायचे। पुढचा नंबर घ्यायचा 3, 3च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या कट करत जायच्या, 3 ला ठेवायचा, 3 ही मूळ संख्या आहे, प्राइम नंबर आहे। मग पुढच्या कोणत्या कट करणार? 6 9 12 15 18 पुढच्या सगळ्या संख्या कट करत जायच्या, 3 3 ऍड करायचे। त्याच्यानंतर 5 ला ठेवायचं आणि 5च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या कट करायच्या, म्हणजे 10 15 20 25 अँड सो ऑन 100 पर्यंत कट करत निघून जायचं। त्याच्यानंतर 7 ला ठेवायचा, प्राइम नंबर आहे बरोबर, आणि 7तल्या पाड्यातल्या सगळ्या कट करत निघून जायचं। मग उरणाऱ्या संख्या ज्या असतील ना तर त्या काय राहतील? प्राइम नंबर। तर त्यासाठी एक
मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा. कोणता? 442223 डबल टाइम्स अँड 21. लक्षात राहील फोन नंबर. मी पुन्हा एकदा नीट सांगतो ऐका. 442223 हे काय येतील त्या रांगेमधले प्राईम नंबर्स मिळतील तुम्हाला. पहिल्या रांगेमध्ये 4, दुसऱ्या रांगेमध्ये 4, तिसऱ्या रांगेमध्ये 2, पुढच्या रांगेमध्ये 2, त्याच्या पुढच्या रांगेमध्ये 3, पुन्हा 2, पुन्हा 2, 3, पुन्हा 2 आणि 1. ओके, करणार हा प्रयोग घरी करायचा. बरं, मला फोटो पाठवायचा तुम्ही. हा, माझा नंबर लिहून घ्यायचा लागलास तर 9405825459 एका कागदावर घ्यायचं आणि मला लिहून पाठवून द्यायचं. हा, चालेल. थँक्यू. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्वधर्म शांती समता, तन्मय माता पिता, and I am in peace and today I am talking about स्मर पुराण बायबल गीता, स्मर पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान होऊ चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता. PSQ. Proof similarity of right angle triangle. Yes. So QS upon PS is equal to SR upon SQ, which means that QS upon PS is equal to SR upon QS. आदिवंदू या भगवंता, SQ or QS. One and the same. Therefore, QS square is equal to PS into SR. Therefore, segment QS is geometric mean of segment PS and SR. Segment PS and segment SR. So it's true. स्मर पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच. Hello guys, how are you? I hope you all are doing great. Today I am here to explain the theorem of internal division of a cube. Okay, today I am going to explain this and with proof with a great solution. Okay, I hope you can see this project. If you can't see this project, I have a great solution for you. I hope you all having this book, Mathematics Part 2nd. In this, the chapter number 3rd and page number 77, you can see this theorem. In that book, this is available. Okay? Before explaining this theorem, let me introduce myself. My name is Poonam Ajepade. I am in 10th B class. My school name is Nutan Madhyamik Vidyalaya. And the guidance is given by Hilani sir. He has his own YouTube channel. If you are interested to see math video more related to this, you can go and subscribe this channel. Now, let us come to the point without wasting our time. Now, what's the point is? The point is theorem of internal division of the whole. In the textbook language, the definition is given. You can call as explanation also. Suppose two chords of a circle intersect each other in the interior of the circle. Then the product of the length of the two segments of one chord is equal to product of the length the two segments of the whole. Okay, this is the explanation given in textbook language. Okay, that was in textbook language. In my language, in simple language, I will tell you. When two chords intersect each other inside a circle, the product of their segments are equal. This is
are equal. Okay. So now we can see P is the center point. Okay. P is center point. Now you can see that AB, this line is drawn in red color, and CD, this line is drawn in blue color. These both are segment. Okay. And you can see this is very easy to understand. So no need to more explanation. So chord is a straight line segment whose end point lies on the circle. Okay. So you can see segment AE and EB of the chord AB. AB. Okay. Into EB is equal to CE into ED. Now we have to prove. What we have to prove is AE into EB and is equal to CE into ED. This ED, sorry. So for proving, we need construction. And what the construction is? The construction is draw segment AC and segment DB. So in green dotted line, I had drawn that. So you can see, you can't able to see the textbook is given. Okay. So now we have to prove. So how to prove and how it is given, I am going to explain you the main part now. Now here we are going to find a final answer. So how we find a final answer? So how we can see proof in triangle CEA. In triangle CEA. See, we had drawn this. What we had drawn? We had drawn the dotted line. So angle CAE. Not angle, sorry, triangle. Okay, and triangle BDE. This is also a triangle. So these both are triangle. Now angle AEC. AEC. This is an angle. Now you can see the sign is given congruent. The congruent sign is angle DEB. So now you can see these both angles like this. So you can see these both are opposite angle. Okay, these both are opposite angle. Now angle CAE congruent angle BDE. Now angle CAE. CAC. Like this the angle is made. Now the second angle is angle BDE. Okay, so CAE and BDE. This like this. So the angle inscribed in same. So like this text. See the next. Therefore angle CAE and angle BDE. Sorry, not angle, triangle. Okay. Therefore triangle CAE and triangle BDE. AA face. Okay. So how we can see that also? CAE and BDE. So like this, they both are triangle. So AA face there is given in textbook. Now see here, then next term is given like this. Therefore AE upon DE is equal to CE upon BE. See, AE upon DE. Okay. And the next term is equal to CE upon BE. This is like corresponding side of similar triangle. Okay. So like in cross multiplication they had written AE into EB is equal to CE into EB. Like this is solved. This is very simple. So in my language, we see that we can see the attachment that each chord is cut into two segments because the point of where they intersect, one chord is cut into two line segments A and B, the other into the segment C and D. Hence, we had solved this problem. I hope you really like it. This theorem states that A into B is always equal to C into D, no matter where the chords are. I hope you really like it. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र Hello friends, my name is Mayuri Yogesh Kulkarni. I am from Nutan Madhyamik Vidyalaya Gondaicha and I am studying in 10th standard. This is my project theorem of touching circles and this project is guided by N.P. Vilhane sir. So the theorem is, if two circles touch each other, their point of contact lies on the line joining their center. Here the two circles which are touching to each other and their point of contact lies on line joining their centers. Given C is point of contact of two circles with centers A, B. Here is the C point and C point is point of contact where the two circles touches each other. To prove point C lies on line AB. We have to prove that point C lies on line AB. To prove that we need a proof. Here's the proof. Let line L be the common tangent passing through C. The
touching circles. Line L perpendicular to segment AC. Line L perpendicular to segment BC. Let we can assume that line L is a tangent which passing through two touching circles. Line L is perpendicular to segment AC and line L perpendicular to segment BC. Therefore, segment AC perpendicular to line L and segment BC perpendicular to line L. If segment AC is perpendicular to line L, L is also perpendicular to line AC, segment AC and segment BC. To see, only one line perpendicular to line L can be drawn. Here is the C point and we can see that only one line is drawn which passes through two circles. This proves that points CAB are collinear, which means that C lies on line finding their center, which is our theorem. Hence it is proved. Student, my name is Rohit Rajesh Thakur. I am in standard 10. My roll number is 17. My division is D, and my school name is Nutan High School. My favorite teacher always guidance by Sri MP Bilani sir. My topic name is Pythagoras theorem. I shall tell about some information about Pythagoras. Pythagoras was a great mathematician and he discovered many theories. His famous discovery is Pythagorean triplet. So we start our topic. We have get right angle triangle ABC and the bisect line in the vertex is the BD. Is a perpendicular to line A and C. So we go for our theorem. Theorem in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Means in a right angle triangle, AB is its side and BC it is its base. So it means A and B plus B and C into is a hypotenuse square and its sum. So given is in a triangle ABC and angle ABC is a 90 degree. Means angle ABC is a 90 degree right angle triangle. So we have to prove AC square that is equal to AB square plus BC square. Means AC square that is equal to AB square plus BC square. Means height into base it is a hypotenuse. Construction is draw a perpendicular sec BD on side AC ADC. Means BD is a perpendicular side lies on AC. So we have proved in a right angle triangle ABC, sec BD perpendicular hypotenuse AC is a construction. Therefore, triangle ABC congruent triangle ADB, triangle BDC similarity of right angle triangle. Triangle ABC congruent triangle ADB. So AB upon AD that is equal to BC upon DB that is equal to AC upon AD is the corresponding side. Corresponding sides are AB upon AD that is equal to AC upon AB. AB square that is equal to AD into AC. It is our first equation. Similarly, triangle ABC congruent triangle BDC. AB upon BD that is equal to BC upon DC that is equal to AC upon BC. It is the corresponding sides are BC upon DC that is equal to AC upon BC. BC square means that is equal to DC into AC. It is a second equation. So we have two equations are our first and second. Adding first and second equation, AB square plus BC square that is equal to AD into AC plus DC into AC that is equal to AC and in bracket AD plus DC that is equal to AC into AC. It is the A, D and C. Therefore, AB square that is equal to AC square. Therefore, means AC square plus that is equal to AB square plus DC square. So, we go for our right angle triangle. Means AB square and BC square, it is a AC square. So, this is my topic. Thank you for listening. आणि माझ्यासमोर सगळ्या गुरु माऊलींना आणि माझ्यासमोर जे निबंध स्पर्धेचे स्पर्धक आहेत देशात भारताचे एक भविष्य आहे ते समोर बसलेलं आहे. तर कोरोना संवाद किती वर्षांपासून सुरू आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आयोजकांनी 3 मिनिटांची संधी दिलेली आहे. ही काय केली 3 मिनिटात आपण कोरोना सुरू झाला. कोरोनाने भारत की अशी भूमी आहे की या ठिकाणी पंचतारांकित शाळा आहेत आणि या शाळांवर कौलारू सूचना आहे, पत्र आहेत. अशा 25
ज्योतिसिंग गिरासे. माझ्या शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा. मी इयत्ता 10वी शिकते. आज मी सायक्लिक क्वाड्रिलेटर ही थेरम प्रूफ करणार आहे. थेरम: opposite angle of a cyclic quadrilateral are supplementary. Given quadrilateral ABCD is cyclic. To prove, angle B plus angle D is equal to 180 degree. Angle A plus angle C is equal to 180 degree. Proof: arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. Angle ADC is equal to half of measurement arc ABC. Equation first. Similarly, angle ABC is an inscribed angle. It intercepts arc ADC. Angle ABC is equal to half of measurement arc ADC. Equation second. Measurement angle ADC plus angle ABC is equal to half of measurement arc ABC plus half of measurement arc ADC from equation first and second is equal to half of measurement arc ABC plus measurement arc ADC is equal to half of into 360 degree. Arc ABC and arc ADC constitute a complete circle is equal to 180 degree. Similarly, we can prove angle A plus angle C is equal to 180 degree. This is proof. Thank you. नमस्कार सर. वा, खूप छान शिकवलं तुम्ही. थँक्यू सर. I am Tanusha Vijay Parthi and she is my elder sister. I am 10th standard student. I am from Nutan Madhyamik Vidyalay Dondaicha. Guidance by N.P. Bhinane sir. Today's topic: mathematics, Pythagoras theorem. The Pythagoras theorem: in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Given in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. To prove, AC square is equal to AB square plus BC square. Construction: draw perpendicular segment BD on side AC. Proof: in right angle triangle ABC, segment BD hypotenuse AC. Construction: therefore, triangle ABC similar triangle ADB similar triangle BDC. Similarity of right angle triangles: triangle ABC similar triangle ADB. AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB corresponding sides. AB upon AD is equal to AC upon AB. AB square is equal to AD into AC. Equation first. Similarly, triangle ABC similar triangle ABDC. AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC corresponding sides. BC upon DC is equal to AC upon DC. BC square is equal to DC into AC. Equation second. Adding equation first and second. AB square plus BC square is equal to AD into AC plus DC into AC is equal to AC bracket AD plus X bracket AD plus BC is equal to AC into AC dash ADC. Therefore, AB square plus BC square is equal to AC. Therefore, AC square is equal to AB square plus BC square. Hello everyone, I am Dhaneshwari Dilip Nandali and I am from Nutan Madhyamik Vidyalay Dondaicha and I am having guidance of N.P. Bhinane sir. And these projects are my own handmade projects. Today, I am talking about the theorem of geometry. So let's start. In a right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segments into hypotenuse is divided. Which means that when we draw a right angle triangle or construct a perpendicular segment from the vertex,
it divides the hypotenuse, which means the perpendicular segment divides the hypotenuse, and this is called as geometric mean. Okay? So in right angle triangle PQR, segment QS perpendicular to hypotenuse PR. Triangle PQR, segment QS perpendicular to hypotenuse PR. Segment QS perpendicular to hypotenuse PR. Triangle QSR is equal to triangle PSQ. Triangle QSR is equal to triangle PSQ because of similarity of right angle triangle. QS upon PS is equal to SR upon SQ. QS upon PS is equal to SR upon SQ, which means that QS upon PS is equal to SR upon QS. SQ or QS, one and same. Therefore, QS square is equal to PS into SR, which means that segment QS is geometric mean of segment PS and SR. Segment PS and SR. So it proves. Thank you. माझे नाव रोहित संजय चव्हाण. मी इयत्ता 10वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा. गायडन्स श्री NP बिलाने सर. मी आज तुम्हाला अपोलोनियस थेरम प्रूफ करून देणार आहे. अपोलोनियस थेरम इन अँगल ABC if M the midpoint of segment BC, then AB square plus BC square is equal to AM square plus BM plus 2BM square given in triangle ABC. M is the midpoint. Segment BC. To prove AB square plus AC square plus B2AM square plus 2BM square. Contraction. Draw segment BC AD perpendicular segment BC. Prove. In segment AM is not perpendicular to segment BC, then out of angle AMB and angle AMC. On one is obtuse angle and the other is acute angle. In the figure angle AMB is obtuse angle and angle AMC is acute angle. From example 1 and 2 about AB square is equal to AM square plus BM square plus 2ABM square into MD equation number first, and AC square is equal to AM square plus MC square minus 2MC into MD. Therefore, AC square is equal to AM square plus MB square minus 2BM into MD. Therefore, BM is equal to MC. Equation number 2. Therefore, addition 1 AB square plus AC square is equal to AM square plus BM square 2BM square with the proof real segment AM perpendicular
perpendicular segment BC from the examples. We can see the relation among the segment and median of a triangle. This is now known as a Apollonius theorem. My name is Prerna Nusune. I am studying Newton Madhyamik Vidyalaya in 10th standard. Basic proportionality theorem में आज हम बोलना है. Statement of theorem. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे ह्या दोन लाईन आहे त्याच्यात जर पॅरलल लाईन काढल्या आपण तर ते ह्या एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आणि एवढा पार्ट इक्वल असेल असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थेरममध्ये. गिव्हन असेल की इन ट्रायंगल ABC लाईन L parallel line BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. याच्या पॅरलल लाईन काढली तर ती AB ला P पॉइंट मध्ये आणि AC ला Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. त्याच्यानंतर टू प्रूफ आहे आपल्याला की हे इक्वल आहे हे मी सांगितलं. फर्स्ट ऑप्शन असं आहे की PC ला जॉईन करायचं आहे आणि PQ ला जॉईन करायचं. त्याच्यानंतर प्रूफ असं आहे की आपण जर वेगळ्या ट्रायंगलचा विचार केला तर यांच्या हाईट इक्वल आहे का, कारण जर आपण याच्यावरनं हाईट काढली तर ती Q वर येते आणि ह्याच्यावरनं पण हाईट काढली तर ती Q ला होते. मग Q हा एक कॉमन घटक असल्या कारणाने आपली हाईट इक्वल्स असते. त्याच्यानंतर लाईन बेस घेतलेले आणि ह्यांच्या बेसला इक्वल केले म्हणजे ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अँड अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू AP अपॉन PQ. त्याला इक्वेशन फर्स्ट दिले एरिया ऑफ प्रोपोर्शनेट टू बेस. अँड त्याच्यानंतर त्यांनी ह्या ट्रायंगलचा विचार केला तर सेम थिंग इथं होती. त्याच्यानंतर त्यांनी ते बेसचाच विचार केला सेम आणि आतापर्यंत आपण इथं जे बघितलं ते इथं राईट केलेलं आहे. त्याच्यावरनं आपण इक्वेशन थर्ड तयार केलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ह्या यांना इक्वल म्हटलं कारण की यांची हाईट कशी आहे इक्वल आहे त्या कारणाने यांना हे पण इक्वल आहे असं इक्वेशन म्हटलं. त्याच्यानंतर आपण ह्या ट्रायंगल ह्या पार्टला इक्वल टू ह्या एवढा पार्ट आपण इक्वल दाखवलेला. त्याला ते कशावर दिलेलं तर फॉर्म इक्वेशन 1, 2 and 3. त्याच्यानंतर आपला थेरम प्रूफ होतो. त्याच्यानंतर आपला थेरम प्रूफ होतो कशावरनं 1 इक्वेशन 1 आणि 3 वर. ह्या इक्वेशन याच्यावरनं आणि याच्यावरनं आपण हे प्रूफ होतो. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी दिलीप नन्नावरे. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिवस. कोरोनासारख्या या भयानक परिस्थितीत शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाची सुरुवात करणारे, कोरोनाच्या अंधकारात आम्हाला ज्ञानाची वाट दाखवणारे, कोरोनामुळे भीतीग्रस्त व उदास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत अभ्यासाची गोळी निर्माण करून देणारे व आम्हाला पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, व्हर्च्युअल क्लासेसद्वारे आमच्या मनामध्ये शिक्षणाचा दिवा तेवत ठेवणारे. गणित म्हटलं की बाप रे, डोक्याला हात लावून बसणारे आम्ही आमच्या मनामध्ये गणिताविषयी परत गोडी निर्माण करून देणारे अशा आमचे आवडते शिक्षक श्री NP बिलाने सर यांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, गुरुजन वर्ग, माझे नाव रोहित ठाकूर. आज शिक्षक 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. मी माझ्या आवडत्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्व विद्यार्थ्यांचे कष्ट जाणून घेणारे, कोविड-19च्या परिस्थितीत ऑनलाईन झूम लाईव्ह लेक्चर घेणारे, शाळा बंद पण शिक्षण सुरू ही मोहीम राबवणारे आमचे सर्वांचे आवडते शिक्षक आदरणीय आदर्श पुरस्कार विजेता श्री NP बिलाने सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गुरुजन वर्ग, मी हर्षदीप प्रवीण निकम, इयत्ता 10वी. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. शिक्षक दिवसानिमित्ताने मी सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाच्या काळातही सदैव तत्पर राहणारे, आमचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर नेहमी तयार असणारे असे आमचे शिक्षक आदरणीय आदर्श शिक्षक श्री NP बिलाने सर यांना मी शिक्षक दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी योगेश कुलकर्णी.
आज शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या सगळ्या शिक्षकांना वंदन करते व त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. गुरुने दिला आम्हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणाऱ्या, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या व आमच्यासोबत मित्र होऊन राहणाऱ्या श्री MP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रुपाली सचिन मगरे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पळायला लावणारे पडून, धडपाडायला लावणारे धडपडून, घडायला लावणारे असे आमचे आवडते श्री MP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव मयुरी महेंद्र गिरासे. शिक्षक दिनानिमित्त मी सर्व शिक्षकांना वंदन करते. ज्ञानाशिवाय समाजाचं परिवर्तन नाही अशा गोष्टी सतत आमच्या कानावर पाडणाऱ्या आमचे आदरणीय श्री MP बिलाणे सरांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आम्हा विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर म्हणजेच IPS, IAS बनवण्यासाठीची त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची धडपड आम्हाला सतत प्रेरणा देते. असेच आमचे आवडते शिक्षक श्री MP बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काड्या फळ्यावर पांढऱ्या फुलाची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणारे आमचे आवडते शिक्षक MP बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्गाला जसा रंग हवा असतो, फुलाला जसा सुगंध हवा असतो आणि एक चांगलं शिक्षण घेण्यासाठी एक चांगला गुरु हवा असतो, असे आमचे आवडते बिलाणे सर यांना शिक्षक दिनाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पवित्र्याचा. शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारे, शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारे, शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारे, शिक्षक तत्वातून मूल्य फुलविणारे. देह दिसतात ते नेतात शिक्षक, सत्य ते शिकवतात, वदवून घेतात ते शिक्षक. ज्ञानाची ओळख पूर्णत्व म्हणजे शिक्षक, निस्वार्थ तळमळीने शिकवतात ते शिक्षक. अशा आदर्श प्रेमळ श्री MP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वार्थ न पाहावे स्वतःचे, कल्याण करावे समाजाचे असा खूप कल्याणकारी व महत्त्वपूर्ण संदेश देणारे, सर्वांना मदत करणारे दयाळू स्वभावाचे श्री MP बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव संजय. काळ्या पाड्यावर पांढऱ्या फुलाची अक्षरे उमटवणारे, हजारो आयुष्यात रंग भरणारे आमचे आवडते श्री MP बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आय मेघा गिरासे. प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात, शब्दांनी ज्ञान वाढवणारे, मूल्यातून तत्व शिकवणारे, समाजाला योग्य दिशा दाखवणारे असे आमचे आवडते आदरणीय बिलाणे सर यांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वैष्णवी विश्वसिंग राजपूत. सर आम्हाला नेहमी वाव देतात, आम्हाला प्रोत्साहित करतात, आमच्यामधले दुर्गुण दूर करून आम्हाला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. ते आम्हाला नेहमी उत्तम मार्गदर्शन करतात. असे आमचे आवडते शिक्षक आदरणीय MP बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवमहेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरु नमः. माझे आवडते शिक्षक म्हणजे MP बिलाणे सर. बिलाणे सर मला गणित शिकवतात. सर मला नेहमी उत्तम मार्गदर्शन करतात. बिलाणे सर मला लाभलेले अतिशय उत्तम मार्गदर्शक आहेत. आज सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून नेहमी जास्त उदाहरण सोडून जास्त मेहनत करून घेत असणारे असे आमचे आदरणीय श्री MP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदरणीय श्री MP बिलाणे सर हे आमचे गणिताचे शिक्षक असून ते आम्हाला सायन्स विषय शिकवतात. त्यांची बोलीभाषा ही खूप प्रेमळ असून ते प्रत्येकाशी आदर्श शिक्षकाप्रमाणे बोलतात. त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वेदिका मनोहर पाटील. आमचे सर नेहमी विद्यार्थ्यांविषयी अगदी प्रेमाप्रमाणे वागतात आणि एखाद्या मित्राप्रमाणेच आमचे मत समजून घेतात. असे आमचे आदरणीय MP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरु घेऊन या मज भार, शिकवती पोट तिडकीने पार, जीवनाच्या वाटेवरती मज गवसला क्रोध वृक्षाचा पार. या 2 ओळी तुमच्यासाठी सर. सर तुम्ही आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात आणि मार्गदर्शन देखील करत असतात. तुमच्या या दोघंही गोष्टींसाठी खूप खूप आभार. जर तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असेल तर आम्ही सुद्धा यश
आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. सर, श्री NP बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्यासारखे खेडेगावावरच्या मुलांकडून खूप मेहनत करून घेणारे असे आमचे बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय श्री NP बिलाणे सर, आमचे सर नेहमी गरीब मुलामुलींची मदत करतात. बिलाणे सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय असे आमचे श्री NP बिलाणे सर शाळेचे असो किंवा इतर गोष्टींसाठी असतात असे आमचे बिलाणे सर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदरणीय बिलाणे सर नेहमी हसतमुख आणि विद्यार्थ्यांशी दयाळूपणाने वागतात असे प्रेमळ शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. My name is Prema Sonam. I am studying Nutan Madhyamik Vidyalaya in 10th standard. आता remember this project number 2. Ratio of area of two triangles of equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. Area of triangle with equal heights are proportional to their corresponding bases. Area of triangle with equal base are proportional to their corresponding heights. The ratio of area of two triangles with equal bases and heights is equal to 1. Thank you. Hello everyone, I am Arshada Jayaprakash Khairnar from Nutan Madhyamik Vidyalaya. I am studying in 10th standard and by guidance of NP Bilaane sir, today I explain the theorem of cyclic quadrilateral. Let's start. The statement of this theorem is opposite angle of cyclic quadrilateral is supplementary. Given quadrilateral ABCD is an cyclic quadrilateral, to prove angle B plus angle D is equal to 180 degree and angle A plus angle C is equal to 180 degree. Proof. Arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. Arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. Therefore, ADC angle ADC is equal to the half of the arc ABC. Similarly, angle ABC is an inscribed angle. Intercepted arc is ADC. Angle ABC is an inscribed angle and its intercepted arc is ADC. Therefore, ABC angle is equal to the half of the arc ADC. Measure angle ADC plus measure angle ABC is equal to the half of the measure of arc ABC plus half of the measure of arc ADC. Is equal to therefore half of measure of arc ABC plus half of measure of arc ADC. Therefore half into 360 degrees. Its reason arc ABC and arc ADC is constitute a complete circle. Similarly, we can prove that the angle A and angle A plus angle C is equal to the 180 degree. Thank you. Hello friends, my name is Anjali Premsingh Virase and I am studying in standard 10 in the Nutan Madhyamik Vidyalaya, Dondai, and having guidance of Shri NP Bilaane sir. So, today's the topic of my presentation is the Pythagoras theorem. So, let's start. In the right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the square of the remaining two sides. So, given is in the triangle ABC, angle ABC is a 90 degree. To prove that AC square is equal to AB square plus BC square. The construction is draw perpendicular segment BD on side AC. Therefore, A, B, C are the collinear forms. So, proof is in the right angle triangle segment BD perpendicular to hypotenuse AC is a construction. Therefore, triangle ABC is similar to triangle ADB, similar to triangle BDC. There is the similarity of right angle triangles. Triangle ABC similar to triangle ADB. Their corresponding sides are AB upon AD, BC upon BB, AC upon AB are the corresponding sides of these two triangles. AB upon AD,
AC upon AD. The equation is AB square is equal to AD into AC is the equation number first. Similarly, triangle ABC similar to triangle ABDC and their corresponding sides are AB upon BD, BC upon BC and AC upon BC are the corresponding sides. BC upon BC and AC upon BC. The equation is BC square is equal to BC into AC is the equation number second. And adding equation first and second, here AB square plus BC square is equal to AD into AC plus DC into AC is equal to AC in bracket AD plus BC, then is equal to AC into AC into AC. Their reason is ABC are the collinear points. So therefore AB square plus BC square is equal to AC square. Then AC square is equal to AB square plus BC square. My name is Prema Sone. I am studying Newton Madhyamik Vidyalaya in 10th standard. Basic proportionality theorem में आज हम होना है. Statement of theorem. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे ह्या दोन लाईन आहेत त्याच्यात एक पॅरलल लाईन काढली आपण तर त्याने हा एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आणि एवढा पार्ट इक्वल असेल असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थेरममध्ये. गिव्हन असेल की इन ट्रायंगल ABC लाईन L parallel line BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. याच्या पॅरलल लाईन काढली तर AB ला P पॉइंट मध्ये आणि AC ला Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. त्याच्यानंतर प्रूव्ह करते आपल्याला की हे आहे ते मी सांगितलं. कन्स्ट्रक्शन असं आहे की PC ला जॉईन करायचं आणि PQ ला जॉईन करायचं. त्याच्यानंतर प्रूव्ह असं आहे की आपण जर वेगळ्या ट्रायंगलचा विचार केला तर यांच्या हाईट इक्वल आहे. आता लाईन जर आपण Q ह्याच्यावरून हाईट काढली तर ती Q वर येते आणि ह्याच्यावरून पण हाईट काढली तर ती Q ला होते. मग Q हा एक कॉमन व्हर्टेक्स असल्या कारणाने आपली हाईट इक्वल्स असते. त्याच्यानंतर यांनी बेस घेतलेले आणि यांचे बेसला इक्वल केलं म्हणजे ट्रायंगल A area of triangle APQ and upon area of triangle PQB equal to AB upon PQ. Then the equation first is area of proportionate to base. And त्याच्यानंतर मी ह्या ट्रायंगलचा विचार केला तर सेम थिंग इथं होतं. त्याच्यानंतर त्यांनी ते बेसचा विचार केला सेम आणि आतापर्यंत आपण इथं जे बघितलं ते इथं राईट केलेलं आहे. त्याच्यावरून आपण इक्वेशन थर्ड तयार केलेलं आहे. area of triangle PQB equal to area of triangle PQC. यांना इक्वल म्हटलं कारण की यांची हाईट कशी आहे इक्वल आहे त्या कारणाने यांना हे पण इक्वल आहे तसं इक्वेशन थ्रीमध्ये आपण म्हटलं. त्याच्यानंतर आपण ह्या ट्रायंगल ह्या पार्टला इक्वल टू ह्या एवढा पार्ट आपण इक्वल दाखवलेला आहे. त्याला ते कशावर लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. त्याच्यानंतर आपला थेरम प्रूफ होतो. त्याच्यानंतर आपला थेरम प्रूफ होतो कशावरनं 1 इक्वेशन 1 आणि 3 वर ह्या इक्वेशन याच्यावरनं आणि याच्यावरनं आपलं हे प्रूफ. My name is Prema Sone. I am studying Newton Madhyamik Vidyalaya in 10th standard. आता remember this project number 2. Ratio of area of two triangles of equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. Area of triangle with equal heights are proportional to their corresponding bases. Area of triangle with equal base and are proportional to their corresponding heights. The ratio of area of two triangles with equal bases and height is equal to 1. Thank you.